श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की उद्या 1 फेब्रुवारी 2026 रोजी माघ पौर्णिमा आहे. तर ही माघ पौर्णिमा ही 62 वर्षानंतर एकदाच हा योग येतो, कारण हा पुष्प नक्षत्र आहे. पुष्प नक्षत्रामध्ये आलेली ही पौर्णिमा आहे आणि पुष्प नक्षत्र हे नक्षत्राचा राजा म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या पुष्प नक्षत्र आणि पौर्णिमा हे दोन्ही एकत्र आल्यामुळे ह्या पौर्णिमेला खूप खूप मोठा मान आहे. आणि या पौर्णिमे दिवशी ज्या काही तुम्ही सेवा कराल, कुठल्याची मोठी सेवा करा, छोटी सेवा, तुम्हाला जसं जमल तसं जी कुठली तुम्ही सेवा कराल ती सेवा तुमची वाया जात नाही. या पौर्णिमेला सेवा केलेल्या त्यांचं फळ तुम्हाला नक्की भेटतं. तर कुठली सेवा करायचा आणि कोणता दिवा लावायचा तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तर तुम्हाला समजेल की काय करायचं इथे. आणि ही सेवा तुम्ही नक्कीच करा. त्यासाठीच मी आज लवकरच व्हिडिओ हा टाकत आहे, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ हा पोहोचेल आणि तुम्हाला उद्याची सेवा करता येईल. तर काय आहे माहिती आहे का, पौर्णिमा हा माता लक्ष्मीचा दिवस मानलेला जातो. म्हणून या दिवशी ज्या ज्या तुम्ही सेवा भगवान विष्णूच्या, माता लक्ष्मीच्या ज्या काही तुम्ही सेवा कराल त्या सेवा लक्ष्मीला माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात. तर त्या सेवेचं पुण्य तुम्हाला लगेच भेटतं आणि त्या सेवा कधी वाया जात नाहीयेत. तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, पौर्णिमा कधी चालू होत आहे तर 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 5:53 पौर्णिमा सुरू होत आहे. आणि 2 फेब्रुवारी 2026 रात्री 3:39 ला पौर्णिमा संपणार आहे. आणि तो संपणार आहे. तर या म्हणजे रविवारचा पूर्ण दिवस हा पौर्णिमेचा आहे. तर या पौर्णिमे दिवशी आपल्याला, मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पौर्णिमे दिवशी बरेच जणाला काही त्रास होतात. तर पौर्णिमे दिवशी आपल्या घरामध्ये कटकट, भांडणे वगैरे, किंवा शिवीगाळ करणे, किंवा कुणाची निंदा करणे, किंवा कुणाचा अपमान करणे, कुणाचं वाईट चिंतने किंवा वाईट बोलणे, या सर्व गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. तुम्ही देवाची लाख जरी सेवा केली आणि कुणाची निंदा केला, कुणाचं मन दुखावलं गेलं, कुणाला वाईट बोलला, घरामध्ये किरकिर भांडण केलं, तर याचं फळ तुम्हाला भेटणार नाही. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये सुख शांतता असली पाहिजे आणि आपल्या घरामध्ये कुठली किरकिर कटकट व्हायला नाही पाहिजे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि या पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार तुम्हाला टाळायचंच आहे. मांसाहार करायचंच नाहीये. शक्यतो कोणी करत नाही, तरी पण तुम्हाला मी आठवण करून देते की पौर्णिमे दिवशी मांसाहार वगैरे वर्ज्य करायचं आहे आपल्याला. आणि तर काय पौर्णिमेला आपण ना आपल्याला आपल्याला काय करायला पाहिजे माहिती आहे का, पौर्णिमेला गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व असतं. आणि गंगेच्या तीरी जे बसलेले लोक असतात त्यांना दान करणं, त्याचं फळ आपल्याला मोठ्या प्रमाणात भेटतं. पण हे सर्वांना शक्य नाही. तर आपण प्रत्येकजण गंगेला जाऊन आंघोळ करणं आपल्याला शक्य नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सकाळी सगळ्यात आधी लवकर सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजलाचे 2 थेंब टाकायचे. घरातल्या सर्वांनी गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं व आंघोळ करायचे. किंवा तुम्ही हळद पण टाकू शकता. हळद किंवा गंगाजल टाकून तुम्ही आंघोळ करायची आहे. त्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. आणि जसं की मी तुम्हाला दरवेळेस सांगते तशी आपल्याला उंबऱ्याची पूजा करून आपले घराचा मेन दरवाजा स्वच्छ करून पुसून घ्यायचा. गोमूत्र किंवा गंगाजल टाकून आपल्याला पुसून घ्यायचं आहे. आणि घरावरती कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या बाजूला, दोन्ही बाजूला 2-2 लाईन काढायचं आहे. कारण स्वस्तिक हे सूर्यासारखं तेजस्वी आहे, त्याचं तेज आपण सहन नाही करू शकत. त्यासाठी म्हणून त्याचं पण काही रिझन आहे आपण स्वस्तिकचं. म्हणून स्वस्तिकच्या बाजूला 2 रेषा कंपल्सरी काढायच्याच आहे. शुभ लाभ लिहा तुम्ही. उंबऱ्याला हळदीचं लेपन लावा. उंबऱ्याची हळदी कुंकू लावून पूजा करा. फूल वाहा, अक्षदा वाहा, हळदी धूप दीप लावून पूजा करा. नंतर आपली जी रुटीनची जी देवपूजा आहे ते देवपूजा करा.
देवपूजा करत असताना तुम्ही माता लक्ष्मी आणि विष्णुदेवाची तुम्ही सेवा करू शकता. लक्ष्मी कुंचन करू लक्ष्मी कुंचनची सेवा करू शकता. कुंकुमार्चन करू शकता. हे सर्व करताना तुमच्या घरामध्ये देवघरात तुमची कुलदेवतेचा टाग असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर कुलदेवतेच्या सेवेला आणि पितृसेवेला पौर्णिमेला खूप महत्त्व असतं. तुम्ही सर्व म्हणजे जास्तीत जास्त देवदेव कराल, तुम्ही म्हणजे देवदेव करा, देवाची सेवा करा, भरपूर कराल आणि तुमच्यावर तुमचे पितृ जर नाराज असतील तर कुठल्याही सेवेला अर्थ नाही किंवा कुठल्याही सेवेचा तुम्हाला फळ भेटणार नाही. त्यासाठी आपल्याला या पित्राच्या पण आपल्याला सेवा केल्या पाहिजे आणि पूजा पण केली पाहिजे. पितृदोष जर आपल्यावर जर थोडासा छोटा मोठा पितृदोष जरी असेल तर ह्या सेवा केल्याने आपल्याला तो पितृदोष आपला कमी होण्यास मदत होते. आणि तसेच कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कुंकुमार्चन करताना पूजा करत असताना आपण लक्ष्मी स्तोत्र, गायत्री मंत्र, स्त्री सूक्त चं मंत्र, नंतर हे म्हणजे प्रत्येक तुम्ही जे विष्णू नामशस्त्र, कुबेर यंत्र, म्हणजे कुबेर मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे. जे काही तुम्ही हे बघा, एवढं सगळं तर तुम्हाला काही सर्व येणार नाही. येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून ठेवून त्याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही ऐकू शकता. तर हे तुम्हाला बोलायचं आहे. तर तुम्हाला कुठले कुठले मंत्र म्हणायचं आहे? व्यंकटेश स्तोत्र लावायचं आहे, विष्णू सहस्त्र नाम लावायचं आहे, विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, कुबेर मंत्र बोलायचा आहे आणि स्वामी मंत्र पण तुम्हाला बोलायचं आहे. तर या सर्व मंत्राचे तुम्ही 1 माळ किंवा 11 माळ किंवा 21 माळ 108 वेळा म्हणजे तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही याचे जप करू शकता. कुंकुमार्चन पण करू शकता. ज्या काही तुम्ही या दिवशी सेवा कराल त्याचे पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि बरेच जण दर पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा करतो. तर या पण पौर्णिमेला सत्यनारायणचं खूप महत्त्व आहे. सत्यनारायण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी, सत्यनारायण कसा करायचा. साधा सिंपल आपल्या घरी आपण करू शकतो. त्याला गुरुजीची किंवा पंडितची गरज नसते. आपलं सत्यनारायणचं पुस्तक असतं, साधीसुधी आपली पूजा मांडून आपण स्वतः घरी सत्यनारायणाची कथा तुम्ही वाचू शकता. आणि नंतर सगळं झाल्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचं निवेद्य दाखवू शकता. मखाण्याची खीर किंवा तांदळाची खीर तुम्हाला जसं जमल ते. काही नाही जमलं तर दूध साखर तुम्ही लक्ष्मीला निवेद्य दाखवू शकता. तर आणि शक्यतो या दिवशी पौर्णिमे हा योग खूप चांगला आहे. या दिवशी काही पण तुम्ही खरेदी करू शकता. काही खरेदी करण्यासाठी हा शुभ दिवस आहे, कारण पुष्प नक्षत्रामध्ये ही पौर्णिमा आलेली आहे. तर हे नक्षत्र खूप चांगलं आहे. तर या दिवशी तुम्ही कुठल्याही गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. सोनं, चांदी, तांबे, पित्तळ जे काय असेल ते तुम्हाला या दिवशी खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ आहे. नंतर काय करायचे, अजून एक सेवा आहे आपल्याला करायची आहे. ते पित्रांसाठी सर्व काही करतो आणि पित्रांसाठीच आपण काही करत नाही. त्यासाठी पौर्णिमेला आणि अमावस्येला पितृदोष आपला कमी होण्यासाठी सेवा आवर्जून करा आणि नक्की करा. तर आपल्याला एक संध्याकाळच्या टायमाला एक दिवाला, काही तुम्हाला कुठलीही सेवा नाही जमली, जे मी तुम्हाला सांगितलंय त्या सेवा किंवा सत्यनारायण तुम्हाला काही जमलं नाही, दिवसभरात काहीच करायला जमलं नाही, तर तुम्ही एक सेवा करा. संध्याकाळी घरामध्ये दिवाबत्ती झाल्यानंतर, सर्व झाल्यानंतर तुम्ही एक पिंपळाच्या झाडाला पण तुम्ही एक दिवा दाखवा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा दाखवा. दिवा दाखवत असताना तुम्ही पाणी, हळदी, कुंकू तुम्ही सोबत घेऊन जा. पाण्यामध्ये तुम्ही गाईचं दूध टाकू शकता आणि पिंपळाला पाणी टाका, हळदी कुंकू लावा आणि हळदी कुंकू लावल्यानंतर तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे. आणि पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णुदेवाचाही वास असतो. तसेच आपले पित्रसुद्धा पिंपळाच्या झाडावरती असतात. ते पण पित्र पण आपले वाट बघत असतात की माझी कोणी आठवण करतं का नाही. तर त्या दिवशी ते म्हणजे अगदी आवर्जून वाट आपली बघत असतात. तर तो जर दिवा जर आपण लावला तर पित्रांना पण वाटतं की बाबा हो, आमच्यासाठी हे काहीतरी करतात. त्यासाठी त्यांचा पण आशीर्वाद आपल्याकडे राहतो आणि ते आपल्या कुटुंबाचं कधी वाईट होऊ देत नाही. त्यांची नजर आपल्यावर असते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर असतो.
त्यासाठी पितृदोष काढण्यासाठी पिंपळाच्या झाडाला दिवा लावणं खूप गरजेचं आहे. साधा उपाय आहे. तुम्ही दिवसभरात तुम्हाला काहीच जमलं नाही आहे तर पिंपळाच्या झाडाला लक्ष्मीसाठी, पितरांसाठी, सर्वांसाठी तुम्ही एक दिवा लावा. त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. आणि लक्षात घ्या, या दिवशी आपल्याला भांडणं करायचं नाही, कुणाचं वाईट चित्तायचं नाही, वाईट बोलायचं नाही आहे आणि चांगलंच बघायचं. आणि शक्यतो आपल्याला दिवसभर चांगलंच ऐकायचं आहे. मोबाईलवर तुम्ही कुठलाही मंत्र लावा, जे तुम्हाला मी आत्ता मंत्र सांगितलं त्यापैकी मंत्र लावा, मंत्र ऐकत राहा आणि दिवस हा चांगला घालण्याचा प्रयत्न करा. आणि अजून काही तुम्हाला माहिती असेल तर, ज्या काही तुम्ही सेवा माहिती असेल तर तुम्ही त्या करा, अगदी करा, मनापासून करा, श्रद्धा ठेवा, भाव ठेवा, त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. तर ही एकच सेवा आहे, तर तुम्ही करा, नक्की करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.